दिवाले गावचा यो बैरी देवा, दिवाले गावचा यो बैरी देवा। देव भेटला ते बघा, त्या तिथून सिग्नल दिला का देव भेटला म्हणून। हे बघा पटाक माझ्या बघा मित्रांनो, देव आलाय बघा। आता तुम्हाला दर्शन करून देतो। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती। तर नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आपण आता चाललोय दिवाले कोलीवाड्याला, तर मस्त रेडी झालोय। माझ्यासोबत यश आहे। आज 12 महिन्यातून भैरी देवाला पाण्यातून बाहेर आणायचं आहे आणि फक्त 3 दिवस तो असतो दिवाले गावात। आणि त्यांची जत्रा उत्सव वगैरे भरपूर एकदम जोरदारच असतं, एकदम बघण्यासारखं असतं। भरपूर मजा करतात ते, एकदम फटाके वगैरे वाजून गुलाल वगैरे सर्व मजा मी दाखवेल तुम्हाला सर्व आज। तर आपण चालू आज दिवाले गावात, तिथून नंतर होळीतून जायचंय देवाला बाहेर आणायला। तर एवढं 12 महिन्यातून एवढं शोधून वगैरे कसं काय शोधतात ते मला बघायचंय। तर मी तुम्हाला पण दाखवतो कसं काय असणार आहे ते। तर चला आपण जाऊया आता दिवाले गावात। तर दिवाले गावात आपण आलेलो आहोत आणि ही दिवाले गावाची जेट्टी आहे। अर्ध्या ओढ्या तर गेला, आपल्याला थोडासा उशीर झाला। या मामांच्या पाठी जाणवत आपण आणि इथं या देवाबद्दल माहिती पण विचारू आपण कोणाला तरी, का किती वर्षापासून हे सर्व असं देवाला आणायला जातात आतमध्ये वगैरे ते। परत देवाबद्दल पण थोडंसं आपण विचारू। इथे आपली होडी इथं, अरे जेवायला पण बनवायला घेतले आतमध्ये होडी। उदो उदो जय। तर आता हार घालेले आहे आणि आम्ही आता निघतो जायला होडीमध्ये आम्ही आलो। आणि इकडं बघा भात वगैरे परत इकडं बनवायला चालवले आतमध्ये, एकदम परफेक्ट। इकडे स्टोव वगैरे सर्व काय आपल्याला घेऊन चालू आतमध्ये जाऊ आता आपण सर्व। आणि तिकडं फ्रीज आहे, त्याच्या खाली जाऊन जेवण वगैरे बनवायचंय। यश कसं वाटतं? एवढं वर्ष आपण मोबाईलवर बघत होतो आणि एवढी मजा धमाल, आणि आपण आता चाललोय आणायला। खूप एक्साइटमेंट आहे, खूप एक्साइटमेंट आहे, कारण की एवढ्या वर्षी मोबाईलच बघत होतो, पण आता प्रत्यक्षात आपण चाललोय देवाला आणायला। तर आता आहे ना 2 मूर्ती आहेत ना, काय ते सांगितलं? एक जुनी मूर्ती आहे। तर त्यातली कुठली भेटली ती बघायची आपल्याला। आणि पुढं भरपूर ओढ्या गेल्यात, त्या साईडला ना भरपूर ओढ्या गेल्यात। मागं आता कमीच ओढ्या निघले बाकी आहेत बघा। इकडून आता एक ओढी निघली आणि इथून एक ओढ्या निघणार आहेत आता। आणि आपण ओढीमध्ये आज 6 जण टोटल। मामा नाव काय तुमचं? माझं नाव गणेश नाईक। गणेश नाईक, आम्ही बैरदेव आणायला जातो। आज मजाच फुल करायची आहे। गावातल्या ओढ्या पण आता निघतील, आता निघाल्या पण 7 वाजल्यापासून निघाल्यात। 7 वाजल्यापासून निघाल्यात। बाकी अर्धे पोहोचल्यात, आम्ही सावकाश येणार। बैरदेव दोस्तां की जय। इथून किती लांब आहे अजून ते जागा? 1 तास लागेल। 1 तास लागेल? 1-1.5 तास लागेल। म्हणजे ते एक्झॅक्ट कुठं असतं तो? एक आपल्या घारापुरी, हा अटल सेतूच्या तिथं मध्ये। अटल सेतू ना घारापुरीची इथं मध्ये म्हणजे तिथे जाऊन काढणार आता हा अटल सेतू आहे आणि इकडून असा फिरून जायचं आपल्या तिकडं, त्या साईडला देव भेटणार आहे। आणि देव फक्त 4-5 म्हणजे एक कांडेल परिवारातील ठराविकच लोक काढतात, पण एवढी सर्व जी लोक आहेत ना एक मजा म्हणून चाललेली आहेत। आणि फुल अशी खाय प्यायची एकदम फुल मजाच असतं। आणि 3 दिवस येतात एकदम भरपूर लोक मजा करतात। आणि ही साईडची होडी आहे ना, ती पण आपली त्यात 2 होड्या बांधल्यात डायरेक्ट आणि सोबत चालवल्यात। आता थोड्याच वेळात पोहोचू। मला काय वाटलेलं माहिती आहे, आधी दिवाले गावाची इथंच कुठे आसपास असेल तिथं देवाचं विसर्जन करत असेल, पण एवढं आतमध्ये यायला लागतं ते आज समजलंय मला। जवळपास 1 तास लागतंय, आता अर्धा-पाऊण तास झालाय आम्ही चाललोय, अजून पोहोचणार आहे। अजून भरपूर टाइम आहे त्या साईडला तिकडे पोहोचायला बघा। तिकडे पुढे भरपूर होड्या दिसतात, आता कॅमेऱ्यात एवढ्या दिसत नाही, पण त्या साईडला भरपूर सकाळी 7 वाजल्यापासून होड्या गेल्यात। आणि भरपूर लोक आहेत, भरपूर बँड बिंड घेऊन खाया प्यायला फुल सर्व घेऊन गेल्यात। आता त्या ब्रिज खाली सर्व थांबतील आणि नंतर 4च्या आसपास देव भेटतो वाटतं। एक स्पॉट असतं ठरवलेला, असं काहीतरी लावलेलं असतं, काहीतरी बोलले ते आता विचारून सांगतो मला नंतर मी। तिथंच देव ठेवलेला असतं, एक निशाणी टाईप असते, तिथं देव भेटतो आपल्याला।
तर आपल्याला ते बघायचं मेन. मी पण तेच बघण्यासाठी आले आणि तुम्हाला पण मी दाखवीन ते कसं काय असतं ते. पण ते कोळी लोकांच्या होड्यात तिथं थांबल्यात. ब्रिजावर नंतर होडी देवाची येईल. नंतर मग सर्वजण देवाला काढायला जातील सर्वजण. अच्छा. तर मित्रांनो हे बघा इकडे आहेत ना ब्रिज खाली सर्व अशा होड्या थांबलेल्या आहेत. तुम्हाला जरा झूम करून दाखवतो. सावलीसाठी थांबले नाही बघा. आणि आपण जरा पुढे थांबायचे. नंतर आहे ना देवाची होडी आली ना तर सर्व मग त्या देवाच्या होडीच्या जवळ सर्व देवाची होडी किती वाजता येतील ते आता येईल. एक तासात येतील. आता एक तासाला येईल. मग सर्व होडीच्या आपण आता जेवण करायचं. आता सर्व जेवून खाऊन जेवून करायचं. मजा करायची. तोपर्यंत सावली घ्यायची. असं वाटतं का स्वर्गमध्ये आलोय. आता आम्ही ना अटल सेतूच्या खाली थांबलोय मस्त सावलीला. मामा काय बनवतात आज? सुका बोंबील. भात वगैरे आपला रेडीच आहे ना पूर्ण. सुका बोंबील बनवतात. भाकरी वगैरे आहे ना चांगला आपल्या. मस्त मच्छी बिच्छी हे जेवायला आपल्याला आज फुल. हे बघा पटाक माझ्या बघा. एक नंबर. बाबा बाबा डेंजर काम. केव्हा इथं उरला थोडंसं जलशी ना तर आपण या मामांच्या ओळखीनं आलो त्या ओढीवर. आणि तर मामा ही किती वर्ष जुनी प्रथा आहे? जुनी प्रथा म्हणजे आमचे डोकरे बाबाचं नाव अंबाजी. अंबाजीचं नाव संभाजी. म्हणजे पोराचं नाव संभाजी. तर ना दुसऱ्या पोराचं नाव गणपत नाईक. मी त्याचा नातूस. म्हणजे किती वर्ष जमते कम से कम 250 वर्ष झालं असतील. 5-6 पिढ्या म्हणजे झाले असतील. म्हणजे तेव्हापासून आम्ही बळीदेव आणायला इथं आम्ही म्हणजे आजोबा आजोबा वगैरे एरिया कुठलाही आता आपण जिथं आहे तिथं घारापुरी बोला. घारापुरी कोलवाडा घारापुरी एलिफंटा नवीन झालेलो असं आहे. नवीन ब्रिज वगैरे झालं. नावाशिवाय हा नावाशिवाय समोर आहे. तुम्ही गाणं ऐकलं सर नावा काळी बोलते शेवा काळी चल जाऊ घारापुरी ही आपली घारापुरी. गावात किती दिवस? 2 दिवस. तिसऱ्या दिवशी जातो. 2 दिवस राहतो. तिसऱ्या दिवशी जातो. आणि तिथंच कसा भेटतं ते? आता एवढा मोठा समुद्र आहे. तिथं हे केलेलं आहे ना गटा बनवलेला आहे का? तिथंच कपडे भेटते. आणि मग कुठला परिवार स्वतः का सकाळी कोण पण कांडेल परिवारांचा देव आहे तो. तिथं कसं गावातली मंडळी कोळी लोक येऊनशी बुड्या माहित असते. जे धंदेवाले आहेत ना ते येऊनशी तिथे येत होतात. अशी पूर्वी तर अशी परंपरा होती. अजून पण आहे का देवाचे समजा जे आपण बोलतो ना पायाशी काहीतरी मावरा काहीतरी मच्छी काहीतरी भेटते. मग ते देवाला व्यवस्थित होडीत घेणार. देवाला व्यवस्थित मानपान करणार. शेंदूर वगैरे लावणार. मग जो काय मग देव वरती आला तर बघायलाच नको. हे तमाशा लोकांचा भरपूर जल्लोष असतो. तुम्ही आल्या पर्याय नाही. तुम्ही आता प्रत्यक्ष देखील बघू शकता काय आहे त्या. आणि मग माझे तर प्रश्नच विचारू नका. तुम्ही मग 150-200 होड्या तर समजा आलेल्या आहेत. अलिबाग मुंबईपासून होड्या येतात. पब्लिक चालू समज गावात. आणि आता 3-4 दिवस गावात एकदम म्हणजे 3 दिवस फटाकड्यात झोपतील माणसं. कुठल्या गावात नसतील फटाक्यावर जेवढे दिवाले कोळी वाढत असतील. प्रत्येक घरात नाही करतात 15 ते 20 झाले तर निसर्ग रॉकेट आलंच तिला 100% प्रत्येक घरात आवाज आले. पनवेलमध्ये रॉकेटवाल्यांचे फटाकडेवाल्यांचे रॉकेट संपवलं. ते सांगतात दिवाले गावात गेलं. सगळं दिवाले गावात गेलं. प्रत्यक्ष ते सांगतात नाही दादा आमच्या इथे रॉकेट संपलं दिवाल करावे गेलं. असं प्रत्यक्ष ते सांगतात तिथं डायरेक्ट रॉकेट. तर सर्व मामांनी छान अशी माहिती सांगितली आपल्याला. आणि आता एक मामांकडून आपण गाणी पण बोलून घेऊ. दिवाले भैरी देवाचं एक गाणी बोलून घेऊ. जर बोला. देव गेला न कंचेस गावा त्याला आवडला दिवाले गावा. देव गेला न कंचेस गावा त्याला आवडला दिवाले गावा. दिवाले गावचा यो भैरी देवा. दिवाले गावचा यो भैरी देवा. पाण्यात बसल्या
पाण्यात बसले मनात ओढ्याच्या मदतीला दिवाले गावचा यो बैरी देवा यो बैरी गावचा यो बैरी देवा 3 दिवसाचा पाहुणा यो हौसेन मौजेन आला दादा सगली गो मजाच घेऊन गेला लोक जमलाय गो बघावला माझे बैरी या देवाला देव चाललाय गो 12 महिने गारे पाण्यात पारा देव चाललाय गो 12 महिने गारे पाण्यात कोली आम्ही जीवाले गावचं कोली मारण मध्ये कटनांची शिवली मारण मध्ये कटनांची शिवली कटनांची शिवली कटनांची शिवली कटनांची शिवली कटनांची शिवली आमच्या एकांचा बैरदेव भारी पाठीची एक मावली मारून मध्ये कटनांची शिवली कटनांची शिवली ढगातून कटनांची बघा आताच रॉकेट इथं ऐकला सोडल बाबा आता फुटला आता सुंदर झाला काला शपथ ठेव पाणी टाकून ठेवता मित्रांनो भरपूर मजा येत आहे आणि तुम्ही मगाशी मामासा बघितले एकदम सपोर्टिव्ह फुल एन्जॉय करतात ते आणि मगाशी ते गाणी वगैरे बोलले आता थोड्याच वेळात देवाची होडी निघल मग ती या साईडला येईल इकडं मग सर्व होड्या ना ते तिकडे जवळ जातील यष्टा थोडासा झाला का रातभरा लाल झाला ना असं ते चालेल एवढं चालतं आता म्हणून कधीच फटाक्याची मी मस्ती करत नाही 3 वर्ष लागत तर माझे एवढा चाललेला अक्का त्यापासून लांबच नको ती मजाच नको असली ही बघा मित्रांनो आपल्या जी समोर आता होडी चालेल ना ती देवाची होडी आहे याच होडीत देव काढला जातो ही बघा आता तिच्या मागं सर्व होड्या जातील आता इकडे सर्व होड्या लागलेत ना ते थोड्याला सर्व इकडे जातील आता त्या होडीच्या मागं आता निघतील बघा एक एक करून आता आम्ही जेवायला बसलोय ते मागाशी केलेलं आपले सुकं बोंबील आहेत जेवायला मस्त असं नजारा समोर तिकडे देवाची होडी गेली ना इकडे जेवतोय आम्ही तर आम्ही सर्व आता निघाले ते बघा त्या साईडला आहे ना भरपूर साऱ्या होड्या गेल्यात इकडे मागाशी सर्व असं होड्याने भरलेला आता सर्व तिकडे गेल्यात तिकडे देवाची होडी थांबले आणि नंतर तर शोधायला चालू करतील तर भरपूर मजा येणार आहे आता तिथे जाऊन बघू कसं काय असते ते मित्रांनो समोरचा माहोल बघा फक्त माहोल सगळीकडे बँजो आणि फटाके वाजवतात आणि देवाची होडी त्या साईडला तिकडे तर छोटी होडी एक समोरच तिथं ही बघा ही होडी ना ती देवाची होडी आहे फटाक कसं पण पडतील एक मजाच मजा आमची देवाची होडी बघा हा देव बलिनाथ मस्तात की जय बघा इथं देव जय महादेव बघा आता किती होड्या आल्या तिकडे किती होड्या असतील जवळपास टाइम आहे ना अजून आता किती होड्या असतील तरी या 150च्या आसपास ना हा ते बघा इकडं होड्या या साईडला पूर्ण होड्याच होड्या त्यांना समजते 2 होड्या बघा या 2 होड्या आहेत ना आता देव शोधायला चालू केल्या त्यांनी आता अजून थोडा पाणी कमी भेटला ना मग एकदम आणखी उतरतील मग आणखी जण शोधायला इकडे बघा दुर्ला वगैरे पण सोडायला चालू केला एकदम आता फटाके आणखी वाजायला चालू होते देव भेटला वाटतं ते बघा पिवला तिथून दुर्ला निघायला लागला ना काय वाटतं मग भेटला हा
सगळीकडे धुरला करतील ना, सगळीकडे धुरलाय बा, इथून धुरला तर काय ते हल्ले. आपल्या समोरच आहे होडी, फक्त थोडी लांब आहे. काय करणार आता जायला भेटेल थोडासा तिकडे पुढं. ते बघा ही होडी ना, ही देवाची होडी आहे. यातून आपल्याला देव म्हणजे यातून देव शोधतात. हे बघा सगळीकडे प्रत्येकाचं बँड वेगवेगळे आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या गाणी वाजवतात. मजाच मजा आहे बघा. आता तर समोरचा पण काय दिसायचं बंद झालं सगळं. आता मागाशी सूर्याच्यामुळे दिसत नव्हतं, आता तर अख्खा लाल 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 करून ठेवले. पाण्याचा कलर असं सगळं चेंजच झालेला आहे. आता फक्त धमाल मस्ती चालली आणि ही मस्ती अजून अर्धा तास चालेल. नंतर ना ती आपल्या समोरची जी होडी आहे ना, ती देवाची होडी, त्याच्या मागे 2 म्हणजे होड्या आहेत, ते शोधतात. तर देव भेटला ना म्हणजे तू सिग्नल भेटवतात काहीतरी ते फक्त लाल कलरचा, तेव्हा समजतं सर्वांना आणि मग आणखी फटाके वाजवतात. जाम आहे बघा कसं पण फटाके बघा. बघा रॉकेट बिकेट हे बघा इकडं तिकडं सगळीकडे. मला वाटत नाही दिसतात का तुम्हाला? समोरून ऊन आहे ना म्हणून जरा ऍडजस्ट करा. हे बघा एकदम वेगळाच माहोल. खूप भारी वाटतंय खरंच. पहिल्यांदा आलोय पण खरंच जाम भारी वाटतंय. अजून भेटला नाही. हे बघा रॉकेट बघा सोर हातान बिता डायरेक्ट. हे बघा तो गेला. हे बघा फटाका डायरेक्ट हातात. हे बघा दिसत नाही उजेड म्हणून इकडे बघा धुरला केला. धुरला मित्रांनो अजून देव काय भेटला नाही. हे बघा तिथं आपल्या समोरचे बारीक बारीक घोड्या आहेत ना, या तिथे अजून देव शोधाचं काम चालूच आहे. ते खाली पाण्यात उतरलेले दिसतात बघा. आपली होडी लांब आहे जरा, पण तिथं जवळ जायला भेटल्यानंतर तुम्हाला जवळून दाखवेल. पण आता इथूनच बघा, हे बघा इथं देव आहे या भागात. तिथून आता शोधून काढते. बघा किती होड्या आहेत. मित्रांनो देव भेटला ते बघा, तिथून सिग्नल दिलाय. देव बघा आता सर्व होड्या निघतील, त्या दर्शन घेतलं जवळ जाऊ आपण. आता जोरदार आणखी फटाके फोडायला लागले इकडे बघा. आता त्यांना मोठा देव भेटलाय पण छोटा देव जो सर भेटत नाही ना, तेवढं बाहेर काढत नाही. तर सर्व आता त्याचीच वाट बघतात आणि आम्ही पण वाट बघते. आपण जरा लांब होत पण आता काय करणार, आपली होडी मला मोठा देव काढता येणार नाही वरती. हा का छोट्या देवाचं काय नाव? माधवील देव. तर छोट्या देवाचं नाव माधवील देव आहे. तर जसं तो भेटत नाही ना तसं मोठा देव पण काढू नाही. मोठा देव भेटलाय ना, छोट्याला भेटले काढलीची मोठा देव काढू शकतो. हा असं आपल्या समोरच आहेत बघा. त्याला कळला नाही तो छोटा गाई कधी शोधला तरी भेटणार नाही. हा का हे बघा समोरच येतं आपल्या. आपण आता दुसऱ्या होडीतून आलोय. असं बरं तुम्हाला राऊंड मारून दाखवते. दिसला बरं जरा जवळून. हे बघा एवढ्या होड्या लागल्यात, काय आपल्याला जवळ जायला भेटेल आता. बघा इकडं पण होड्या आहेत सगळ्या. आता इकडून तिकडून फिरतात, ज्याला जिथून बघायला भेटेल तिकडून बघतात. प्रत्येकाच्या होडीत बँड आहेत, इकडं वेगळं साऊंड आहेत. हे बघा इकडं आता वेगळे बँड आहेत.
असतं ना तिथं देव शोधाचं काम चालू आहे. हे बघा अजून देव भेटला नाही. 4-5 जण उतरतात खाली आणि देव शोधतात. आपण नसतं रावण मारतो, आपली होडी मार्क आहेत ना सर्व, त्यामुळे जवळ ना जात. भेटला मित्रांनो देव. आता जल्लोष बघा फक्त. हे बघा मित्र सगळीकडे आता फटाके उडायला लागले. आता असा आपला झाला म्हणजे एन्जॉय झाला म्हणजे. देव फटाका फोडताना आता भेटला देव. बैरनाथ मस्ताक बघा सिग्नल बिग्नल पेटवलं आता तिकडं देव भेटला. भेटला का देव लाईट पेटला. ते बघा लाईट वगैरे पेटलं तिकडं आता त्या साईडला. खरी दिवाळी काय आहे ना ती फक्त दिवाळीत आल्यावरच समजणार. पहिल्यांदा आलो कसा वाटलं. एक नंबर समोर आता भरपूर फटाके वाजतात इकडे. बँड वगैरे चारी बाजूला बँड वाजतात चारी बाजूला. अरे रॉकेट कसं पण फोडतात. हे बघा आला इकडे रॉकेट. आता 3 दिवस आमच्या गावात हेच चालू राहील. जल्लोष आणि जल्लोष. इकडं आता देवाची होडी पण निघाली बघा. इथं गर्दी दिसते ना समोर, ही देवाची होडी. आता देव त्यात आतमध्ये ठेवला आहे. आता निघल ती. आपल्याला भेटेल ना भेटेल सांगता नाही येत, कारण की तिला स्पीड जास्त असतं वाटतं. पण मी देव दाखवेन तुम्हाला नक्कीच. मला पण दर्शन घ्यायचे तर देव आज बघू. नंतर मग डायरेक्ट देव विसर्जनाला आलो तर येऊ. हे बघा सर्व होड्या आता निघाल्या. भेटला देव. ही बघा मित्रांनो देवाची होडी आहे समोरच आणि ती आता निघलेली. आता ती त्या देवाच्या होडीच्या मागे सर्व होड्या निघतील आता. निघली मित्रांनो आता सर्व. आता या होडीच्या मागे आता सर्वजण देवाच्या होडीकडे गेले. हे बघा इथं देव भेटला. ही निशाणी होती. त्याचं लाल कलरचं आहे ना आपल्या समोर, ही निशाणी होती. याच्या आसपासच देव कुठेतरी होता. तर आपल्याला भेटलेलं आहे देव आणि ते सर्व निघलंय. इथं बघा पूर्ण शांत झाले. आणि आता आपण पण निघूया घरी जायला. आता देवाचं दर्शन तर नक्कीच घेऊन जाऊ. मित्रांनो आपल्याला आज होडी सुद्धा चालवायला भेटले बघा. मजा येते मजा येते. आणि पाण्याला जरा आता उधाण आलंय. मजा नाही मधीन जरा हे पण होतंय. तर असं बैरी देव असतात की जय. बघा मित्रांनो होडी कशी होतंय. बाबा बाबा तिकडं पाणी बघा कसला खवललंय आता. हे बघा देवाची होडी. दर्शन पण झालं मागाशी, पण कॅमेरा चालला थोडासा नॉर्मली दिसला आपल्याला. मग तुम्हाला दिसला तर दाखवेन मी. बाबा फुटला. तर मित्रांनो उतरलेलोच आमच्या होडीतून आम्ही आणि आता चालू आहे आगमन बघायला. तर आता पॅक व्हायला लागत इथं, कारण की भरपूर फटाके फोडतात कसं पण करत. हीच मजा आहे यार बाबा. इथे चिखल चिकट असते. तर आता ना तिकडं सर्वजण वाट बघतात देवाची. तर देव त्या साईडून तिकडं उतरवलं खाली, तिकडून मागे काढलं. आपण इकडून पुढून आलो तर परत मागे जाऊ आणि देवाचं दर्शन घेऊ. मागाशी एवढं नीट नाही झालं दर्शन, असं नीट घेऊ दर्शन. आता देव आलेले बघा समोर एवढी गर्दी.
भैरीनाथाचं मंदिर आहे, इथंच येईल तो देव. आणि नानासा भेटला आपली. नाना कधी आला? हा का? आतमध्ये होडी नव्हता का तू? दक्ष फडके होता, आता आलाय का? कलमुली आता येईल मी त्याला देव थोड्याच वेळात. बघा मित्रांनो, या मंदिरात ठेवतात देवाला. खरं तर मित्रांनो, लाईफमध्ये पहिल्यांदा एवढी मजा अनुभवले. भरपूर मजा आली. एकदम माहोल तो पाण्यात पण तसाच, आणि इथं तर त्याच्यापेक्षा एकदम खतरनाकच होता. आपल्याला दर्शन एकदम नीट नाही झालं, म्हणजे दिसला देव, थोडंसं बघितला, पण असं नीट नाही. तुम्हाला पण फुटेज काय मला भेटलीच नाही. मी भरपूर जण विचारलं कोणाकडे हसेल फुटेज तर द्या, पण कोणाकडेच नव्हती, कारण की तिथं भरपूर पाण्यात पण तसं झालं, ज्याला भेटली त्याला भेटली असं झालं. आणि आपली होडी तर लांब होती, आणि इथं गावात तर बघितलंच काय हालत झाली. तरी मी ट्राय केलं तुमच्यासाठी, पण नाही भेटल्या. पण दर्शन घेतलं मी, हात लावला, एकदम मस्त वाटला. आणि भरपूर मजा आली. तुम्ही पण नक्की या इथं पुढच्या वर्षी. आता ब्लॉग बघितलं तर हे झालं. हां, आता मी उद्या ब्लॉग टाकीन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. तर नंतर काय डेंजर आहेत, कुठं कसं पण लावतात, कसं पण. तर तुम्ही पण या. विसर्जनाला पण तेवढीच मजा असते. पालखी निघते देवाची, भाऊबीजेच्या आदल्या दिवशी विसर्जन असतं. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आहे ना, भरपूर मोठा झाला आहे माहिती आहे मला. कसा वाटला ना ते कमेंट करून नक्कीच सांगा. भरपूर मजा केली, काही एवढं शूट नाही केलं, पण त्याच्यापेक्षा जास्त मजा केली. तर कसा वाटला ना ब्लॉग ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.